अगेन्स्ट कशा रीतीचा परफॉर्मन्स होईल त्याचा हे देखील पाहावं लागेल. राकेश फिटनेसच्या जोरावरती खेळलेल्या अनेक स्पर्धा असतील, त्याच वेळेला त्याचा भरधाव वेग असेल, अचूक टप्पा असेल, दिशेवरती नियंत्रण हे नेहमीच त्याच्याकडून पाहायला मिळालं आहे. कुतूहलाचा विषय राहिली आहे ही त्याची बॉडी लँग्वेज, काय पर्सनॅलिटी आहे. अगदी फिट आहे तो हिट आहे असं म्हणत असताना चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळाला आहे. स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय बॅटर रोशन साळुंके आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आहे तो पप्पू पाटील. रोशन साळुंके आणि पप्पू पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. राकेश तांडेल पहिला बॉल, हा बॉल ऑन साइडला पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना राकेशवरती चढवला हल्ला, ठोकलाय षटकार. आतमध्ये आल्या आल्या सांगितलं की आपला टप्प्यात आलं ना. रोशन साळुंकेच्या बॅटमधून षटकार आलाय. त्याने सांगितलं की आपल्या टप्प्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतोच. काय कार्यक्रम झालाय, पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. पुढचा बॉल घेऊन राकेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. रोशन ज्या पद्धतीने त्याचा आविर्भाव, त्याची बॉडी लँग्वेज, त्याच वेळेला त्याने पहिल्या बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केलेत की मी मोठ्या धावसंख्येसाठी जाणला जातो आणि तेच त्याने मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळालाय. एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून अपेक्षित असेल संघाला, कारण रिवा 11 घोट हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नुकतीच घोटची रजनी क्रिकेटची स्पर्धाही पार पडली आहे. पुढचा बॉल, हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर आउटसाइड डेज इथे मात्र घेतली आहे. गली रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांनी एक बाब आवर्जून केली की एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून दोन अशा व्यक्तींचा करण्यात आला की खऱ्या अर्थानं एक चांगलं नीटनेटकंसं आयोजन, रजनी क्रिकेटचं आयोजन करणं तितकंसं सोपं नसतं. अनेक वेळेला मी म्हणतो, नयनजी बंडा यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं, मी विशेष करून त्यांचं आभार मानेन आणि दीपेशजी बंडा यांचंही कौतुक करायला हवं. एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून होतं. ही नावं घेत असताना मला एक नाव आवर्जून घ्यावं असं वाटतं, जे आमचे दिनेशजी बंडा यांचंही मी नाव घेईन की त्यांचंही प्रेम निश्चितच सातत्याने चांगलं राहिलं. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर जो यष्टीरक्षकाचा भेद घेतोय, फॉलो थ्रू चांगला आहे, रिदम चांगला आहे आणि फिटनेसच्या जोरावरती मला जॉस बटलरची आठवण नेहमीच होते की या खेळाडूला पाहिल्यानंतर चेंडू रिलीज केला ना की फलंदाजाच्या अगदी समोर जातो आणि त्याला विचारतो तुला कसा वाटला हा बॉल. अशी फिटनेस या गोलंदाजाची नेहमीच राहिली आहे. प्रत्येक बॉलसाठी तो नेहमीच चांगल्या रीतीने तयार असतो. दूरवरचा त्याचा रन मकायंतिनीची आठवण करून देतो की चेंडू रिलीज केल्यानंतर पुन्हा एकदा धावत तो आपल्या रनवेवरती येतो. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा आहे, समोरच्या दिशेने खेळला, मिडॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल मिड ऑफ मध्ये, तद्वर मात्र धाव मिळते ती एक. जुसी हा बॉल, एक तेरी तो एक मेरी. पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु काय कसलेला गोलंदाज आहे. मीही कच्च्या गुरुचा चेला नाही, अनेक ऊन पावसाळं मीही पाहिलेत हे जरूर इथे सांगत असताना पाहायला मिळालाय तो राकेश. एक चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. 2 धाबा केवळ खर्च केल्या पुढील 4 बॉलमध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. माझ्या गुरुनेही अनेक खेळाडूंना पाणी पाजले, धूळ सारली आहे. आज त्याची आठवण करून देणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता, भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना रिवा 11 घोट या संघाची धावसंख्या धाव फलकावरती आहे. बिनगडी बाद धाव फलकावरती पाहायला मिळतात त्या केवळ 8. एक डीजे ब्रेक घेऊ. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव आला. 5व्या चेंडूवरती एकेरी धाव, तर 6वा चेंडू निर्धाव. अर्थात हे षटकामध्ये अनेक उतार चढाव पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक, गोलंदाज सागर ठाकूर गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. जसकार हे गाव म्हटल्यानंतर या गावाची ओळख नेहमीच सुधीर तांडेलच्या नावाने झाली आहे, परंतु रत्नेश्वर आईचं मंदिर कोण विसरेल.
अद्भुत सोहळा नेहमीच. मग आपण जिथे आपण पाहिलं ना की ज्या ज्या वेळेला या मैदानावरती ज्या ज्या वेळेला सामने भरवले जातात त्या वेळेला आपण तिथून ज्या वेळेला प्रवास करत असतो, यदा कदाचित तिथून जाणारा कोणताही प्रेक्षक वर्गाचा हात जोडल्याशिवाय कदापि राहत नाही. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर ठाकूर सज्ज होत असताना पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साईडला खेचलाय. चेंडू मात्र सरळ रावलत असताना प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, चेंडूला दिलं एलिव्हेशन, ठोकलाय षटकार. ज्या पद्धतीने पप्पूने हा फटका खेचला ना ऑन साईडला त्याच्या बॅटमधून आला, मला केजीएफ सिनेमा आला, केजीएफचा एक डायलॉग आठवतो कि डर होना चाहिए, डर होना चाहिए, वो डर दिल में होना चाहिए और वो दिल सामने वाले का होना चाहिए. वंस अगेन अनदर बिग हिट, दैट इज अ मैग्निफिसेंट, फैंटास्टिक एंड फैबुलस हिट. ऑन साईडला त्याच्या बॅटमधून येणारी फटकेबाजी रिवा 11 घोट या संघाची धावसंख्या आणि आलेख उंचावणारी राहिली आहे. काय फटकेबाजी केली आहे. लिलया चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडणं, त्याच्या डाव्या हाताचा हतखंडा राहिला आहे. क्रीजच्या गैराईचा तो वापर करतोय. अगदी चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. गोलंदाजांवरती हावी ठरलाय. पहिल्या 2 बॉल हे फलंदाजाचे राहिले आहेत. 2 षटकार आलेत. गोलंदाजावरती एक दडपण असेल. तिसऱ्या बॉलवरती तिसरा येईल का. एक चांगला टान्स, त्याच वेळेला चांगला हँड आणि कॉर्डिनेशन. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर एक शाखभरला ग्लोरियस स्ट्रोक, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. धावा मिळत असताना पाहायला मिळते ती एक. प्रयत्नांची पराकाष्ठा चांगली झाली क्षेत्ररक्षकाची. फार दूरवरचा पल्ला त्याने गाठला आणि चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना खांद्याच्या जोरावरती एक चांगली फेकी देखील झाली. धावफलक जाऊन पोहोचतोय ते धावफलकावरती आहेत त्या 21 धावा धावफलकावरती आहेत. फ्लाय होतीये धावसंख्या. पहिल्या षटकाची धावसंख्या पाहता दुसऱ्या षटकाचा जो काय प्रदर्शन राहिला आहे, सध्याच्या घडीला पेट्रोल आणि डिझेलचे जसे भाव वाढतात, आपण त्याच वेळेला गॅसचे जसे भाव वाढतात ना, त्या गोष्टी बाजूला ठेवूया, परंतु दुधाचे जसे भाव वाढायला लागले आहेत ना, तशी आता धावसंख्या वाढू लागली आहे. धावफलक 21. पुढचा बॉल गोलंदाज सागरचा हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जिथे मात्र पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. धुंडो धुंडो रे सांजना असं म्हणत असताना यष्टीरक्षकाच्या हाती जाऊन विसावला. डॉट बॉल आलाय. ब्लाइंड स्ट्रोक होता. एखादी 3 पत्ती ब्लाइंड खेळावे ना, तशा रीतीने हा फटका इथे खेळला होता फलंदाजाने. पुढचा बॉल बॅकफुटला येत असताना पुन्हा एकदा त्याच धाटणीचा प्रयत्न राहिला. यष्टीरक्षकाचा वेध. चांगले कमबॅक म्हणता येईल गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी सागर ठाकूर करत असताना पाहायला मिळालाय. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार जरूर आले, परंतु तदनंतर त्याने कमबॅक केलं. कमबॅकला नेहमीच फाईट बॅकने उत्तर द्यायला हवं आणि तेच करत असताना तो पाहायला मिळाला. नेहमीच आपण म्हणतो ना, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हतोडे की चोट पत्थर भी भगवान नहीं होता. घणाचे घाव सोसावे प्रत्येकाला लागतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घणाचे घाव सोसावेच लागतात. ते घणाचे घाव सोसले गोलंदाजाने आणि तदनंतर चांगला कमबॅक करून दिलाय. हाही चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. या दुसऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना रिवा 11 घोट या संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनगडी बाद 21 धावा. रिवा 11 घोट हा संघ एक छोटीशी डीजे ब्रेक घेऊ. सागर ठाकूर, कॉंग्रॅच्युलेशन्स. एक चांगली गोलंदाजी तुम्ही केली आहे आणि याचंच कारण की तुमच्या पाठीवरची थाप बरोजी ठाकूर साहेब यांनी जरूर दिली आहे. गोलंदाजी मार्कवरती राकेश सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 3रं षटक त्याला पाचारण करण्यात आलं आहे. एक चांगली गोलंदाजीसाठी तो नेहमीच निष्णात आहे.
तो कटिबद्ध असतो. क्रिकेटची आ ई न्य पर्यंत तो जाणतो आणि तो गिरवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहिलाय. क्रिकेटचे अनेक जुने जाणते खेळ नयनजी भंडारसाहेब यांच्याकडून जर का एका फलंदाजाने 3 धावा धावून पूर्ण केल्या ना तर त्याच्यासाठी ₹200 कॅश प्राईज. हा चेंडू उजव्या शीच्या बाहेर आहे. कट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल आलाय. 2 चेंडूवर 2 षटकार लगावले तरी दीपेशजी बंडा यांच्याकडून ₹200 कॅश प्राईज लगावण्यात येईल. अनेक कॅश प्राइजेस आपल्यासाठी दिले जातील. जो गोलंदाज हॅट्रिक घेईल त्याच्यासाठी ₹500 कॅश प्राइज दिनेशजी बंडा यांच्याकडून. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. हा चेंडू उजव्या शीच्या बाहेर. भन्नाट वेग, पंचांकडे बिल कॉट बिहाइंड विकेट. खेळाडू क्रमांक पहिला एक ब्रेक थ्रू मिळून दिलाय. राकेश सांडेला मिळते इथे यश. अर्थात पप्पू पाटील बांधून तंबूच्या आश्रयाला परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रीतम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कशा रीतीचा खेळ होईल. आज जर का राकेशची गोलंदाजी जर का आपण खऱ्या अर्थानं नुकताच बिग बॉस सीझन 16 संपुष्टात आलाय. अब्दूनी पाहिली असती ना तो निश्चित म्हणाला असता व्हेरी चालाक ब्रो. एक चांगली गोलंदाजी तो करतो. आउटसाईड दी ऑफ स्टंप बाहेरच्या दिशेने निघणारे चेंडू यष्टीरक्षकाचे वेध घेत आहेत. डॉट बॉल आले आहेत आणि इथे चांगलं कमबॅक करून दिले राकेशने. पुढचा बॉल घेऊन तो सज्ज होईल लेफ्ट आर्म वर विकेटने. हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव तर निश्चित मिळेल. हे क्रिकेट चांगल्या रीतीने अशाच धाटणीचं खेळायला हवं. कारण अच्छे गेंदो का सन्मान दो, बुरे गेंदो का समाचार लो, हे तंत्र आणि हे सूत्र जर का आपण बाळगलं ना तर निश्चितच आपल्या पदरी यश पडणार आहे. आणि यासाठी कटिबद्ध आपण असायला हवं. एक चांगला खेळ तुम्हाला करणं तितकंसं गरजेचं आहे. अभी देखिए कहा है जलवे तुमने हमारी उड़ान के, वो और होंगे जो डर गए देखकर आसमान के. राकेशने जरूर सांगितलं कारण पहिल्या बॉलवरती त्याच्यावरती षटकार आला परंतु तदनंतर हार मांडली नाही त्यांनी. हा बॉल उजव्या शीच्या बाहेर आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जिथे स्ट्रेट डाऊन ग्राउंड ट्रॅव्हल झालाय. धाव मिळत असताना पाहायला मिळेल ती 1. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल. त्या षटकामध्ये केवळ धावा आल्या ते एकंदरीत 2. गडी बाद झालाय तर 1 धावफलकावरती आता 23. सुरुवात चांगली झाली परंतु शेवट चांगला होणं गरजेचं होतं रिवा 11 घोट या संघासाठी. आपण नेहमीच म्हणत असतो वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली ना त्याचा शेवट नेहमीच चांगला होतो. परंतु जशी सुरुवात झाली तसा शेवटाकडे गोड होईल का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा राकेश. हा चेंडू मिस टायमिंग आहे. गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एक फ्लाय स्लीप गली त्याच वेळेला शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. इथे आपण पाहिलं ना तर चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे दाखवण्यात आलंय. प्रत्येक बॉल वेगळ्या धाटणीचा. श्रेयस तळपदेचा इक्बाल हा सिनेमा मला आठवतो आणि इक्बाल सिनेमामध्ये ज्या वेळेला श्रेयस तळपदे एखादं नाणं खेळपट्टीवरती ठेवत होता आणि गोलंदाजी करत होता ना काही अंशी राकेशची गोलंदाजी त्याच धाटणीची राहिली आहे. प्रत्येक बॉल वेगळ्या धाटणीचा आणि अचूक नियंत्रित गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. भारता वेग चांगला आहे. फास्ट अँड फ्युरियस चेंडू हाताळतो जरूर परंतु आपला व्हेरिएशन आणि व्हरायटीला समळे साधणारी ही गोलंदाजी आहे ना ही प्रेक्षकांना नेहमीच मंत्रमुग्ध करणारी राहिली आहे. धावा फलकावरती पाहायला मिळतात त्या जिथे 24 आहेत. खेळाडू बाद झालेत तो 1. पुढचा बॉल गोलंदाज. हा चेंडू इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव निश्चित मिळेल. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भरभरत असताना संघ जाऊन पोहोचेल एंड ऑफ दी 3rd वर 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत 25. या आपण ऐकूया उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. प्रणयजी भोपी यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. या ऐकूया एक डीजे ब्रेक आणि तदनंतर वळूयात प्रणयजी भोपी सरांचा आवाजाकडे. थँक्यू.
घोट संघाची धाव संख्या 25. 3 ओव्हर समाप्त. रोशन आणि प्रीतम चौथा ओव्हर्स पाहूया. येथे आता नयन बंडा आणि दिपेश बंडा याच कडून दोन्ही टीममधून कोणतरी जिंकेल त्यांना 500 रुपयाची बक्षीस इथे आमच्याकडे आहे, नंतर घेऊन जा. बॉल किरण किरण पाहूया काय करतोय. धाव संख्या मात्र दगडून ठेवल्यात. येथे हा उचलला फटका, सुंदर अशी आकाशवाणी, कडक फटका, सुंदर फटका, स्ट्रॉंग फटका, आयवा फटका, डेंजरस 6, टायमिंग छक्का. फटका उचलला घोट संघाच्या बॅटीतून, अतिशय उंच असा फटका, आर पार छक्का, दे धक्का. इथे पुढचा चेंडू, हा एक शॉलेट फटका डबल चौकारच्या दिशेने, तिथे मात्र चेंडू अडवला, तिथे 2 धाव संख्या सहजगत्या पूर्ण. धाव संख्या मात्र घोट संघाची वाढत 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 चालली 33. इथे असा सुंदर असा इथे नियोजन केलेलं आहे. सर्वप्रथम मी आभार मानतो की आरपी ग्रुपचे तसेच आरपी ग्रुपचे संस्थापक मान्य श्री रविशेठ दादा यांचे मी आभार मानतो की खूप असा सुंदर असा नियोजन केलेलं आहे. 4 दिवस. हा डबल उचलला फटका, दे दन, शॉलेट छक्का, किंगफिशर स्ट्रॉंग, एलपी स्ट्रॉंग, टूबर स्ट्रॉंग 6. रोशन यांनी आपली दुमान मात्र उचलली, दनादन फटकेबाजी करतोय, सुंदर अशी फटकेबाजी. जर असा जर टिकला तर मला तर वाटते धाव संख्या 51, 52, 55 असा टार्गेट ठेवेल. पुढचा चेंडू किरणचं, इथे हा जागेवरून फटका, फटक्यात 1 धाव. खूपच सुंदर. जर काय तुम्ही जर खेळायला लागले तर दनादन फटके बसतात म्हणून फटके मारू नका. 1 फटका, 2 धावा, 3 धावा असा आणि टार्गेट चालू ठेवायचा. काही जण काय करतात, 1 फटका घेतात, षटकार मारतात आणि 4 बॉल खातात. तो कुठला हिशोब? तो हिशोब बसत नाही. आपल्याला परफेक्ट टार्गेट मध्ये जायला पाहिजे. हा चेंडू मात्र गेला आणि हा मात्र कॅचच्या स्वरूपात आउट. गावची दुकान आहेत. तुम्हाला कुठं जर काही नाश्ता पाणी करत असेल तिथे भोवताळी दुकान आहेत. हा फटका मस्तपैकी शॉर्ट, दे धक्का, सुंदर अति सुंदर चौका.
रोशांग ठाकूर. पाहूया रोशांग ठाकूर कसा चेंडू टाकतोय, कशा करिता किती धावा अडवतोय. हा फटका उचलला, डायरेक्ट गेला रे गेला, आर पार. नवकर गावाचा आशीर्वाद घेऊन आला. शॉलेट 6. मात्र घोट संघ पुढे पुढे जात आहे. शॉलेट बॅटिंग अशी करावी तर कडक. काय करा झोप येते अशी बॅटिंग करतात. बॅटिंग अशीच पाहिजे. पुढचा चेंडू. हा एक दातांचा दुखणं, हिंडणं त्रास, तोंडाला वास, त्याला एकच रामबाण उपाय. विठोबाहेर दे धक्का छक्का. शॉलेट 6. आरपी चषक खूप सुंदर बक्षीस लावली. कारण की घोट संघाने असा अवतार घेतलाय, श्रीरामाचा अवतार घेतलाय. धनाधन धनुष्य बाणांशी डायरेक्ट तीर मारतात. शॉलेट फटकेबाजी, याला बोलतात बॅटर. पुढचा चेंडू. हा एक खतरनाक फटका. शॉलेट चौका. शॉलेट वंडरफुल टाइट चौकार. डीजी इथे मात्र नवकर ग्राउंडवर खूप अशी बॅटिंग केली आणि सर्वांच्या झोपा उडाल्यात. खूप सुंदर बॅटिंग, याला बोलतात बॅटर. बघून मारणारा फटका. कारण की काही जण अतिशय ताकदवान प्लेअर असतात, उपयोग नाही, बघून मारत नाहीत. हा प्लेअर बघून मारतोय. परफेक्ट टायमिंग, याला बोलतात बॅटर. खतरनाक ही अतिशय ओव्हर माग गेलेली आहे. दसकार संघाच्या अतिशय भरपूर धावा टार्गेट मात्र पकडलाय घोट संघाने. पुढचा चेंडू. गेला रे गेला. आई एकीवरीचा आशीर्वाद घेतला. खतरनाक छक्का. शॉलेट टाइट. सुंदर, अति सुंदर. डीजी मास्टर्स प्लेअराला लाव एक सुंदर गाणं. टाइट गेला, जाऊ दे चल. येथे मात्र डीजी मास्टर पण चांगले आहेत. खतरनाक इथे आयोजन आहे, सुंदर असा. मी रवी शेठ दादांचे आभार मानतो की खूप सुंदर तुम्ही आयोजन केलं तुमच्या ग्रुपचं, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. येथे मात्र धाव संख्या झाली आहे ती 66. 66 धावा म्हणजे अतिशय मोठा पराक्रम घोट संघाचा. रोशन सालुंक्याच्या वैयक्तिक 46. 46, 47, 48, 49, 4 आहेत. उठा एक षटकार. 50 पूर्ण करून टाक. दोन चेंडू आहेत. दोन चेंडू मध्ये काहीतरी मात्र आतषबाजी झाली पाहिजे. पब्लिकला कळू द्या की आहेत घोट संघाचे बॅटर्स. हा चेंडू परफेक्ट चेंडू. चेंडू फसला, चेंडूवर धाव नाही, चेंडू स्थिर. आता शेवटचा चेंडू शिल्लक 5व्या षटकातला. आता त्याला चान्स आहे 50 ला. जर उचलायचा असेल, जर तुला जर 50 धावा तुला जर काळज्या असतील तर तुला अवतार घ्यायला लागेल पांडुरंगाचा. खतरनाक चेंडू व्हाईट. चेंडू टाइट. खूप सुंदर चेंडू व्हाईट. येथे अति सुंदर चेंडू. फायदा झाला घोट संघाला. एक चेंडू शिल्लक. 50. रोशन सालुंकेला 50 ला मात्र 4 धावा पाहिजे. 4 धावा. काहीतरी कर करामत.
आई एकीवरीचं नाव घे किंवा खंडोबाचं नाव घे आणि डायरेक्ट उचल, थांबू नकोस. शॉलेट इथं गेला आर पार, विठोबाहेर छक्का, दे धक्का, 50 धावा डायरेक्ट सालुंक्याच्या. धाव संख्या एकूण झालेली आहे ती घोट संघाची टाईट, फुल पॉवरफुल 73. चला पुढची कॉमेडी करते माझे मित्र कोणतरी या. या अमित सर. हॅलो. हॅलो. तर आजच्या रजनीची आपण पाहतो ही स्पर्धा आरपी चषक 2023 या अंतिम रजनीमधील पहिल्या फेरीतील चौथा सामना. नाणेफेकीसाठी कोपरली संघाचा संगणक आणि KDH वाघिलवाडा, सूरज पाटील आणि त्याचबरोबर कोपरली संघाचा संगणक. दोन्ही संघाच्या संगणकाला पहिला कॉल दिला जातोय. लगेचच या आपण अंतिम रजनी आहे आणि मेगा फायनल आजचा अंतिम दिवस आहे, त्यामुळे आपण कृपया वेळ वाचवायचा आहे. पाहुणे वर्ग या ठिकाणी आपण पाहतोय. व्यासपीठावर मुख्य अतिथी मंच आहे यावर विराजमान झालेले आहेत आणि या सामन्यांचा, या रजनीचा आरपी चषक 2023चा आपण पाहतो हा थरार मैदानावर रंगतोय आणि सर्व प्रेक्षक वर्ग आपण सुद्धा पाहतोय. खऱ्या अर्थाने या गुलाबी थंडीमध्ये या स्पर्धेला गेल्या 3 रजनीमध्ये जो प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय त्याबद्दल आपलं सुद्धा नक्कीच कौतुक करेन सर्व प्रेक्षक वर्गाचं. त्याचबरोबर आपण पाहतो आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय नितीनदादा मडवी. उल्वेनोड परिसरामध्ये एक नावाजलेलं आपण पाहतोय गाजलेलं गाव. नितीनदादा मडवी आपण पाहतोय. पहिल्या फेरीमध्ये आपण पाहिला आक्रमक फलंदाजी. खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये एक नाव चर्चित राहिलं, गोट संघाचा आक्रमक खेळाडू, ज्याच्या नावावर जर पाहायला गेलो आपण पहिल्या षटकाचा आपण विचार केला 74 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. अगदी षटकारांचा पाऊस पाडला. रोशन साळुंखेचं वादळ या मैदानावर आपण पाहिलं. पहिल्याच 19 चेंडूमध्ये आपण पाहिलं तब्बल 52 धावसंख्येची एक अफलातून इनिंग साकारली. त्यामध्ये तब्बल 7 षटकार पाहायला मिळाले, ते सुद्धा उत्तुंग. डीपेक्षा कव्हरला वॅगन व्हील आपण जर चेक केला तर डीपेक्षा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, अगदी स्क्वेअर लेग पर्यंत अर्थातच मैदानाच्या चौफेर फलंदाजी करणारा तो खेळाडू आपण पाहतो रोशन साळुंखे. परंतु 74 धावसंख्येचं आव्हान आणि 30 चेंडू असणार आहेत. तितकाच ताकदीचा संघ आपण पाहतोय आरपी जसकर संघ. 2 फलंदाज शिलेदार आपण पाहतोय. सचिन एक आक्रमक खेळाडू आणि त्याच्यासोबत किरण. सचिन आणि किरण या सीझनमध्ये जर आपण पाहायला विचार केला तर दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून अर्धषटकी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे या मैदानावर ती खेळी पुन्हा एकदा दोन्ही खेळाडू साकारणार का हे पाहणं योग्य राहणार. तत्पूर्वी पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. कोपरोली संघाचा संगणक त्यांचा विपक्ष आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना KDH वाघिलवाडा संघाचा संगणक. दोन्ही संघाच्या संगणकाला ऑफिशियली दुसरा कॉल दिला जातोय. कृपया आपण लगेचच यायचं आहे आणि कॉमबॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. तत्पूर्वी उत्तरार्धासाठी आपण पाहतो पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले जातील अमितजी मात्रे सर, मॅन फ्रॉम जोहे. हेलो. मैच की शुरुआत होने जा रही है. एक बड़ा पहाड़ आपके सामने और इस पहाड़ का पीछा करने के लिए जसकार की सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर. पहली गेंद बहुत ही बढ़िया बॉल थी लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं. क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. इस हालात में ये गेंद डॉट चली गई है. सामने जो बल्लेबाज खेल रहे किरण और नॉन स्ट्राइकर एंड पे सचिन.
योगेश पाटिल इस बीच ये बॉडी के ऊपर टकरा गई, ये अपील की थी, लेकिन इसी बीच लेग बाई के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा और अतिरिक्त रनों के साथ आरपी जस्कार टीम का खाता ओपन, स्कोर 1। ये हमारे सम्मान्य हमारे बड़े भाई मराठी के बेहतरीन कमेंटर हसुराम जी घरत, इन्हें हम विनती करते कि हमारे मंच के ऊपर आइए, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। उनके साथ उनके सुपुत्र सिद्धेश घरत है, उन्हें भी विनती करते कि मंच के ऊपर आइए। नेक्स्ट डिलीवरी इस बार उड़ाया, 6 रन की संभावना देखिए, सचिन के बल्ले से आग का गोला मैदान से बाहर और छक्के के साथ लगभग देखा जाए उन्होंने आरंभ मजबूती का किया। जो इस बार मिडल स्टंप के ऊपर ये गेंद थी, इस गेंद के ऊपर डीप स्क्वायर लेग के ऊपर खेल दिया और स्कोर 7 के घर में। गेंदबाज योगेश पाटिल को आसमान दिखाया है। जो संघ विजयी होईल या 2 संघामधून त्या संघासाठी विजयी संघासाठी सन्माननीय दिनेशजी बंडा यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे आणि सागरसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे। सन्माननीय आपण पाहतोय विद्यमान उपसरपंच दिनेशजी बंडा यांच्याकडनं हे कॅश प्राइज आलंय। योगेश इस बार हवा में और ये पॉइंट के खिलाड़ी ने इस बार देखा जाए कैच को लपक लिया और इसी के साथ बड़ी मछली जाल में फंस गई। सचिन मात्रे बैक टू द डगआउट, स्कोर 7 लॉस ऑफ 1। और इस हालात में इस बार देखा छक्का लगा दिया था, लेकिन पॉइंट के फील्डर ने कोई गलती नहीं की, शानदार इस कैच को लपक दिया और सचिन मात्रे बैक टू द डगआउट जा रहे। जस्कार टीम को बड़ा झटका लगा है। टीम का स्कोर 7, सचिन 6 रन बना के वापस आ रहे हैं। शानदार तरीके से लोग इस मैच का गवाह है। आरपी ट्रॉफी 2023 का ये खूबसूरत जानदार शानदार आयोजन नियोजन आरपी ग्रुप सामाजिक संस्था इनके माध्यम से ये सुमधुर आयोजन और रजनी इस बार चल रही है। अंतिम रात है, फाइनल की ये रात है। चमकदार क्रिकेट है, शानदार क्रिकेट चल रहा है। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। भारत ठाकुर का आगमन मैदान के अंदर। भारत ठाकुर ने इस गेंद को जरूर खेल दिया है, लेकिन इस बीच एक सिंगल जरूर मिलेगा और इस प्रकार कौन गेंद बाउंड्री के बाद 4 रन गैप में गेंद है। और 4 के साथ स्कोर आगे बढ़ता है 11 के घर में। हिमालय पर्वत सामने किया जस्कार के और इस पर्वत को तोड़ने के लिए आपको बुलडोजर चलाना पड़ेगा और मारधार ऐसी मजबूती की करो। और दोनों बॉडी से काफी तगड़े बल्लेबाज इस बार देखा जाए भारत ठाकुर और उनके साथीदार किरण मात्रे ही, किरण पाटिल माफ कीजिए। और इस बार शरीर से दूर गेंद को रखा है भारत ठाकुर ने। खड़े खड़े खेलने का प्रयास, कामयाबी नहीं मिल चुकी है। गेंद डॉट और इसी के साथ ओवर की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद जस्कार का स्कोर है 11 लॉस ऑफ 1। पहा पुन्हा एकदा कॉल दिला जातोय। कोपरोली संघाचा संगणक आणि त्याचबरोबर त्यांचा विपक्ष केडीएच वाघिलवाडा, दोन्ही संघाचा संगणक लगेचच या एस वाघिलवाडा संघाचा संगणक आपण पाहतोय। या ठिकाणी उपस्थित आहेत प्रतीक सुरते। तत्पूर्वी कोपरोली 11 कोपरी संघाचा संगणक पुन्हा एकदा आपणास पहा विनंती करतोय। दरम्यानच्या काळामध्ये सुदीप रोड लाईन्स यांचे सर्व आपण पाहतोय। सुदीप दादा पाटील यांच्या वतीनं चौकार हॅट्रिक लगावली तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे आणि जर षटकार हॅट्रिक लगावली, लगातार सलग 3 षटकार लगावले तर 3000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे दोन्ही फलंदाजासाठी। यस ओवर टू अमित सर। यस 24 बॉल और 63 रनों की जरूरत है। ऐसे हालात में आप छोर बदल के मैदान के अंदर हमला करना पड़ेगा, लेकिन घोट की तरफ से रोशन जो शालून के बल्लेबाज है उन्होंने इस टूर्नामेंट में 850 और 3 बाइक।
और इस बार जोरदार हिट कर दिया है गेंद, इस बार देखा जाए चली गई है लेकिन खिलाड़ी वहां मौजूद है। भारत दौड़ रहा है और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, खूबसूरती के साथ ये तालमेल, जीते की चपलाई दिखाई और दोनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर पहुंच चुका है 13। कोपरोली बनाम केडीएच वाघेला के बीच टॉस होगा। ओ जोरदार हिट करने का, स्लॉक स्लिप करने का प्रयास किया है, मिड विकेट के ऊपर गेंद चली गई। एक सिंगल मिलेगा किरण पाटिल को, एक सिंगल के साथ किरण पाटिल पहुंचे 3 पे। और यहां देखा जाए तो दस्कार टीम का स्कोर है 14। अनूप जी ठाकुर, हितेश जी म्हात्रे हमारे, इनकी भी हमें याद आ रही है इस मैच के बदौलत। दस्कार गाव भी क्रिकेट की पंढरी आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय बोरखर गावातील एक दमदार उद्योजक आणि त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं सातत्यानं एक युवांना प्रेरणास्थान असं मानलं जातोय। ॲडव्होकेट धीरजजी लवकुमार डाकी यांचं आगमन झालंय, व्यासपीठावर विराजमान झालंय। पुन्हा एकदा आपलं स्वागत असेल। ओव्हर टू अमित सर। और भारत के लिए गेंद फुलर लेन की जरूर थी, ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है, ऑन ड्राइव देखने को मिल चुका है। लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई और इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है। स्कोर है 15। इस बार बड़ी हिट की जरूरत है और बड़ी हिट आनी चाहिए, लेकिन रोशन बल्लेबाज है, गेंदबाज है और बहुत ही बढ़िया बॉल, सुंदर डिलीवरी देखने को, बड़ा हिट खेलने गए थे लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं है। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। डॉट गेंद की समाप्ति, प्रेशर अब बढ़ता ही जा रहा है। शॉट के लिए चंपा, खुश हुए लंबा, देखो पहले लंबा और छक्के मारा, खंबा खड़ा है। ये डीजे वाला किधर गया? रात भर खाते रहते बस। 21 को कोपरोली कप्तान आपको विनती कर रहा हूं, ज्यादा अनाउंसमेंट करने की जरूरत नहीं। कोपरोली टीम आपके अपोजिट कप्तान यहां मौजूद है और इस छक्के के साथ स्कोर पहुंचा है 21 के घर में। किरण पाटिल के बल्ले से ये शानदार स्ट्रोक आया मिड विकेट के ऊपर और इस बार शॉट अच्छा है लेकिन गैप पे गेंद चली गई। बाउंड्री की संभावना लग रही है लेकिन बढ़िया फील्डिंग का मुजाहरा पेश किया और अंत में इस बार देखा जाए 4 रन। जबरदस्त ठोकम ठोक चल रही है अभी और यही ठोकम ठोक आपको करना पड़ेगा क्योंकि आपके सामने मेरे हिसाब से 74 का टारगेट है और इस टारगेट को छूने के लिए ये धाकड़ बल्लेबाजी मैदान के अंदर काफी जबरदस्त होनी चाहिए। अभी तक जीतने के लिए 18 बॉल और 49 रनों की जरूरत है। चला 18 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र कंपल्सरी चेस 49 धावसंख्या आव्हान थोडंसं मोठं आहे, परंतु त्या आव्हानाला जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आरपी जस्कार या संघाला मात्र त्या आव्हानाला आता सामोरे जावं लागेल। कडू आहे पण सत्य आहे, या आयुष्यामध्ये आपण सातत्याने पाहतो आणि आता मात्र आणखीन एक संघर्षाला पुन्हा एकदा मी तर म्हणेन आरपी जस्कार या संघाला सामोरे जावं लागतंय। तत्पूर्वी आपण पाहतोय पुन्हा एकदा शेवटचा काल मी तर म्हणेन कोपरोली संघाला, कारण केडीएच वाघिलवाडा संघाचा संगणक उपस्थित आहेत। योगेश पाटिल और कवर के ऊपर फंस जाएगा। इस बार भारत ठाकुर के पारी का खात्मा होता हुआ और विकेट नंबर इस बार देखा जाए दूसरा ड्रेसिंग रूम में और जस्कार टीम को यह झटका लगा भारत के रूप में। टीम का स्कोर देखा जाए तो 25 लॉस ऑफ 2। कड़ा संघर्ष, कड़ा प्रहार करना पड़ेगा लेकिन ऐसे हालात में घोट की गेंदबाजी सुंदर हो रही है। घोट ने जब 74 रनों का टारगेट रखा है, इस टारगेट का पीछा करने में सचिन ने शुरुआत काफी तगड़ी की थी लेकिन सचिन बाहर जाने के बाद भारत आए, भारत ने बाउंड्री लगाकर वापस चले गए। 2 विकेट किस बार देखा जस्कार के बाहर चले गए। आने वाले मेरे हिसाब से 17 गेंदें शेष है और जीतने के लिए 49 रन चाहिए। सागर ठाकुर मैदान के अंदर आए हुए, अब थोड़ी सी नैया मजदार में फंस गई है और ऐसे हालात में अपोजिट टीम के सामने आपके पास ट्रम्प कार्ड बहुत इंपॉर्टेंट बात है। शानदार जानदार आयोजन नियोजन
आखिरी फर्स्ट राउंड की मेरे हिसाब से मैच होगी, जो कोपरोली बनाम घोट माफ कीजिए केडीएच बागिलवाड़ा के बीच। बागिलवाड़ा कप्तान मौजूद है और इस बार यहाँ घुमाने गए थे और इस बार गेंद बल्ले के ऊपर आई नहीं। अब ऐसे गेंदे आप डॉट खाते रहेंगे तो आने वाले गेंदों के ऊपर आपके माथे के ऊपर प्रेशर आ जाएगा और प्रेशर को दूर करने के लिए अभी से हमला जारी करो। योगेश पाटिल कोटे का दूसरा, पारी का तीसरा। टाइमिंग नहीं हो रहा है, टाइमिंग नहीं हो रहा है। रनर का मौका, मारो और आउट। इसी के साथ टाइमिंग और कॉल चूका, परिणाम गंभीर हुआ। सागर ठाकुर 0 रन बना के बैक टू द डगआउट दीजिए। चला, दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी पहा उपस्थित आहेत आणि दोन्ही संघाच्या संघनायकाला पहा सुवर्ण संधी आहेत। नवघर ग्रामपंचायतच्या विद्यमान उपसरपंच आदरणीय दिनेशजी बंडासाहेब यांच्याकडनं जो संघनायक नाणेफेक जिंकेल त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज, आगळे वेगळे कॅश प्राईज पाहायला मिळतंय। आणि नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय बोरखार गावातील एक दमदार नेतृत्व, आदरणीय खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना बंटीदादा म्हणतो, परंतु सातत्यानं समाजकार्याचा त्यांचा खूप मोठा योगदान आहे। तर धीरजजी लवकुमार डाकी त्यांना विनंती आहे, सन्माननीय ॲडव्होकेट आहेत, त्यांच्या शुभ पवित्र असते आजच्या या अंतिम रजनीचा पहिल्या फेरीतील चौथा सामन्याचा नाणेफेकीचा कौल दिला जाणार आहे। आणि जो संघ टॉस जिंकेल त्याला मात्र विद्यमान सरपंच ग्रामपंचायत नवघरचे उपसरपंच आपण पाहतोय दिनेशजी बंडा यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे। कोपरोली विपक्ष, टेल इज द कॉल, इट इज अ टेल। आणि वाघिलवाडा संघाच्या संघनायकाला एक कॅश प्राईज दिलं जाते। मैदानामध्ये सुद्धा आपण पाहतोय, पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाकडे मॅच पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी वन साइड होताना दिसतंय। तत्पूर्वी वळूया पुन्हा एकदा अमितजी मात्रे सरांकडे। बिल्कुल, यहाँ गेंदबाजी की खासियत देखिए, गेंदबाजों ने पूरी तरह से अपनी मशक्कत के साथ पूरी तरह से जस्कार टीम को बैकफुट पर धकेल दिया है। लेकिन इस प्रकार देखा जाए तो 74 का पीछा करने में जस्कार की स्थिति इस हालात में ऐसी है, रन बन चुके हैं 26 और लॉस ऑफ 4 विकेट के नुकसान पे। और नए बल्लेबाज आ रहे हैं अमय भोईर। जब एक तरफी मुकाबला और एक तरफी प्यार में कुछ मजा नहीं होती, उसी तरह से इस क्रिकेट के मैदान के ऊपर अपोजिट टीम ने आपके सामने प्रश्न खड़ा कर दिया है। उस प्रश्न का उत्तर देने के लिए आपके पास वो काबिलियत भी चाहिए। जस्कार टीम बल्लेबाजी के तौर के ऊपर थोड़ी बैकफुट पर गई है, लेकिन फ्रंट फुट पे आने के लिए बल्लेबाजों को चौर बदल कर हमला करना पड़ेगा। त्याचबरोबर मोनीसजी भोईर यांना विनंती आहे, कृपया आपण मंचावर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। मोनीसजी भोईर यांना विनंती आहे। येस, आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय मोनीसजी भोईर यांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। और इस हालात में अभी इस मुकाबले के अंदर थोड़ी जान जो थी वो गेंदबाजों ने पूरी तरह से देखा, जस्कार की हवा ही निकल गई है। लेकिन आने वाले 12 गेंदे शेष और जीतने के लिए मेरे हिसाब से यह रन चाहिए। त्याचबरोबर आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय व्यक्तिमत्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सोनारी आदरणीय जगदीशदादा मात्रे, आपण सुद्धा विनंती आहे, आपण मुख्य अतिथी मंच आहे त्यावर येऊन आसन ग्रहण करायचं आहे। जगदीशजी मात्रे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सोनारी, आपण सुद्धा विनंती आहे, कृपया आपण मुख्य अतिथी मंच आहे त्यावर येऊन आसन ग्रहण करायचं आहे। तुम्हारा देखो, पहला 48 रन चाहिए और प्रत्येक ओवर के पीछे 24-24 रन चाहिए। मुश्किल है,
लेकिन मुश्किल को आसान बनाने की हिम्मत चाहिए। संकट मोचन बनो और फायर ऐसी करो कि गेंदबाज को पसीना फूटना चाहिए। नहीं, इससे कुछ नहीं होगा। इससे एक होगा कि आप खेलेंगे, गेंदों का सम्मान करेंगे, रन इकट्ठा करेंगे, लेकिन जो चाहिए टीम को वो नहीं हो रहा है। जस्कार का बल्ला पूरी तरह से ठंडा पड़ चुका है। 26 स्कोर। प्रीतम गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए लोगों की नजर भी पूरी तरह से इस बार देखा जाए शांत हो गई है, क्योंकि मैदान के अंदर आग नहीं है, ये आइस की बल्लेबाजी चल रही है। और आग की बल्लेबाजी करने के लिए आपको मैदान के अंदर गेंदबाज के ऊपर प्रहार करो, गेंदों को मीलों मील बाहर भेजो, तभी ये मैच जीतना जस्कार के लिए आसान हो सकता है, अन्यथा टीम के लिए गंभीर परिणाम हो सकता है। अमय स्ट्राइक के ऊपर शॉट अच्छा है, डीप बैकवर्ड्स करने के ऊपर, और क्रॉस बैट से खेला हुआ शॉट, बाउंड्री। 4 रन मिस फील्ड हो गई है। 4 के बदौलत जस्कार टीम का स्कोर 31-31। एक साइड से इस बार देखा जाए मुकाबला चल रहा है। 43 रनों की जरूरत है, मुश्किल कोई नहीं। जीवित मात्र ने एक ओवर में 42 रन इकट्ठा किए थे। और इस बार ये देखिए, ये बल्ले का अंदरूनी किनारा लगा है और बल्लेबाज वापस जा रहे ड्रेसिंग रूम में। विकेट नंबर 5वां ड्रेसिंग रूम में। अब मैच में पूरी तरह से इस बार देखा जाए जो मजा है वो निकलने जा रही है। 31 स्कोर हो चुका है 5 विकेट के नुकसान पे। जस्कार के टीम के अंदर अभी भी काबिल तहस हम अपेक्षा कर रहे हैं, लेकिन खिलाड़ी आ रहे और जा रहे, इसका मतलब आयरम गैरम परिस्थिति। ऋषिकेश मात्रे नंबर 7 के ऊपर बल्लेबाजी करने के लिए। अब ये आखिरी मेरे हिसाब से मिडल ऑर्डर है, और जब तक मैदान के अंदर आप ठोकम ठोक नहीं करते, मैदान के अंदर तूफानी बल्लेबाजी नहीं करते, तब तक इस मैदान के अंदर कोई मैच में मजा नहीं है। हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश की है, लेकिन इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है। आरपी ट्रॉफी 2023 खूबसूरत जानदार शानदार आयोजन नियोजन। अंतिम 2 गेंदें शेष। 31 स्कोर। अपील की थी, गेंद डॉट चली गई है, और इस ओवर की मेरे हिसाब से आखिरी गेंद शेष है। पूरी तरह से दबाव डाला है जस्कार टीम के ऊपर। उनके 5 विकेट मैदान से बाहर गए। 74 का पीछा करने में जस्कार की स्थिति देखिए क्या चल रही। अंतिम आखिरी 7 गेंदें शेष। अरे भाई साहब, आया ना सेनवार घोट का, दिखाया चमत्कार, आउट। तुम्हें क्या लगा है कि ऑस्ट्रेलिया में सेनवार है? घोट में भी है। बॉल छोड़ी उसने, जाकर लेग स्पिन हो गई और विकेट के ऊपर टकरा गई, आउट खिलाड़ी। आयरम गैरम, जैसे कि तेज आंधी में किसी पेड़ की सूखी पत्तियां बिखर जाती है, उस तरह से जस्कार की स्थिति हो चुकी है। आखिरी 6 गेंद शेष, और जीतने के लिए रन चाहिए 43। देखिए, जीवित मात्रे ने 42 रन इकट्ठा किए थे 6 गेंदों के ऊपर। वो चमत्कार हुआ, लेकिन क्या इस चमत्कार को दोबारा जस्कार के बल्लेबाज साबित करेंगे? लेकिन विकेट तो मेरे हिसाब से 6 गए। राकेश तांडल ने बल्लेबाज। वन साइड मेहमान इस बार देखा जाए अपने इलाके में घुस के बल्लेबाजी और गेंदबाजी भी तगड़ी कर रहे। शिवादादा गोंदड़ी हमारे घोट के एक जबरदस्त खिलाड़ी, उनके गांव की ये टीम है। इसमें क्या है, इसमें समझ जाइए बाजार उठ जाएगा अभी। देखिए, मैंने शुरू में कह दिया, सचिन ने शुरुआत जो की थी, उसके बाद सचिन की विकेट जो पॉइंट के ऊपर लिया, और उसके बाद भारत ठाकुर आए थे। भारत ठाकुर ने भी अच्छी बल्लेबाजी शुरुआत की थी, लेकिन वो नियंत्रण भरी बल्लेबाजी नहीं रही। वो मारने ज्यादा गए,
अगर रुक जाते तो करीबी कुछ भी हो सकता था, लेकिन इस बार 7 विकेट बाहर गए। आखिरी 4 गेंदें शेष होगी। 5 गेंदें शेष है और जीतने के लिए 43 रन चाहिए। असंभव है, क्या संभव हो सकता है? और 5 गेंदें शेष है, पूरी तरह से वन साइड मुकाबला। दिशा देने गए थे लेकिन बल्ले के ऊपर गेंद आई नहीं है। आखिरी 4 बॉल शेष, मैच में औपचारिकता बाकी है। जस्कार टीम ने हथियार फेंक दिए, सफेद रुमाल बाहर निकाल कर कह दिया, भैया तुम जाने, तुम्हारा काम जाने। और इस बार पॉइंट के ऊपर खेला हुआ शॉट, गली फील्डर गेंद को उठाने जा रहे। एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 32-32। रोशन सालुंके के लिए 1000 रुपए का इनाम आया है यश ठाकुर पागोडे इनकी तरफ से। काफी आक्रामक खिलाड़ी है वो और उन्होंने खेल ही दिखाया है। लेकिन खेल, मैं क्रिकेट में हमेशा कहता हूं ना कि क्रिकेट में सबसे कठिन बात क्या है? लक्ष्य का पीछा करना। बिल्कुल जड़ में डाली हुई गेंद थी, बैक टू द बॉलर खेला है, कोई रन नहीं है। और आखिरी गेंद शेष इस इनिंग की। जीतने के लिए अभी तक 42 रनों की जरूरत है। बड़ी जीत अर्जित होगी मेरे हिसाब से। अभी जस्कार टीम ने प्रयत्न करना चाहिए था, वो प्रयत्न नहीं हुआ, लेकिन गेंदबाजी के तौर के ऊपर घोट का प्रयत्न जबरदस्त था। ये देखिए डोंगरी के ठंडी मास्टर। और इसी के साथ बड़ी जीत अर्जित कर चुके हैं और पूरी तरह से इस बार देखा घोट की टीम ने जस्कार टीम को परास्त कर दिया है। हार्ड लक जस्कार टीम और वेल डन यहां घोट टीम। आंतरराष्ट्रीय करिअरमधलं पहिलं अर्धशतक झळकावलं. तत्पूर्वी कॅश प्राईज आहे जो संघ गोट संघासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. विद्यमान उपसरपंच दिनेशजी बंडा यांच्याकडून आपण पाहतोय. हे कॅश प्राईज 500 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. कॅप्टन यायचं, आपण गोट संघाचा संगणक प्रथम यायचा आहे.